नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय कोशिंबीर. बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. काय काय घेतले ते बघूयात. इथं मी सगळ्यात अगोदर कोबी घेतलाय. कोबी या पद्धतीने उभा कापून घेतलाय. त्याचबरोबर गाजर किसून घेतलंय. कांदा जो होता कांद्याचे असे लांब लांब स्लाइस करून घेतलेत आणि थोडीशी इथं मी कांद्याची पात घेतली आहे. आता काय झालं, जो कोबी तो काय केला मी, हे जे स्लायसर आहे म्हणजे बटाटा वेफर्सचं जे स्लायसर आहे त्याच्यावर किसून घेतलंय. म्हणजे कोबीचे छान असे उभे पातळ काप होतात. जर तुम्हाला सुरीने पातळ कापता येत असेल सुरीने कापला कोबी तरी पण चालेल. 2 चमचे मेयोनीज घेतले. पाव चमचा काळी मिरी पूड घेतली आहे. 1 चमचाभर साखर घेतली आहे. 2 चमचे दूध घेतलंय. अर्धा लिंबाचा रस घेतलाय. कारण इथं आपण कोशिंबीर करतोय पण दही वापरत नाहीये, त्याच्याऐवजी आपण लिंबाचा रस वापरतोय. आणि मीठ घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, एक खोलगट भांडं घ्यायचंय आणि त्याच्यात आता आपण जे कोबी चिरून ठेवलेला होता तो सगळा कोबी आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथं मी सगळा कोबी या भांड्यात घालून घेते. त्याचबरोबर गाजर पण इथं मी या भांड्यामध्ये घालून घेतलंय. कांदा आणि आपण जी चिरून ठेवलेली कांद्याची पात होती ती पण आपल्याला आता या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. अगोदर आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या हातानेच अशा व्यवस्थित मिक्स करून घेतोय. हे बघा, आपली कोशिंबीर किती छान अशी कलरफुल दिसते. आता आपल्याला काय करायचंय, हे छान व्यवस्थित मिक्स झालं ना याच्यात आपण जे राहिलेलं साहित्य होतं ते आपल्याला घालून घ्यायचंय. म्हणजे आपण इथं मेयोनीज घेतलं होतं सगळ्यात अगोदर इथं मी आता याच्यात मेयोनीज घालून घेते. मेयोनीजमुळं काय होतं, कोशिंबिरीला ना एक छान अशी चव येते. इथं मी हातानेच चांगलं व्यवस्थित असं हे मेयोनीज या कोशिंबिरीमध्ये घालून घेतलंय. आता राहिलेलं साहित्य पण मी इथं या कोशिंबिरीमध्ये घालून घेते. ही जी कोशिंबीर आहे ना ही तुम्ही नुसती पण खाऊ शकता किंवा बिर्याणी बनवली बिर्याणी सोबत पण ही कोशिंबीर खूप छान लागते. त्याचबरोबर पुलाव बनवला पुलाव बरोबर पण ही जी कोशिंबीर आहे ही खूप छान लागते. आणि याच्यामध्ये मेयोनीज आहे, साखर आहे, त्याच्यामुळं काय होतं, मुलं पण आहे ना ही कोशिंबीर आवडीने खातात. म्हणजे मुलं पण जे व्हेजिटेबल्स आहेत ते पण मुलांच्या पोटामध्ये जातात. आता सगळ्यात शेवटी इथं मी लिंबाचा रस घालून घेतलाय. आणि आता हे जे सगळं मिश्रण आहे याला आपल्याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने मी हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेते. अशा पद्धतीने इथं आपलं हे जी कोशिंबीर आहे ही कोशिंबीर बनून तयार झाली. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बनवायला अतिशय सोपी, झटपट तयार होती आणि खायला अतिशय टेस्टी अशी ही कोशिंबीर कशी झाली आहे हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल मनूचं स्वयंपाकघर या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.